तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलो असून हेच ते मंदिर आहे. त्या मंदिरात आपण सूरज चव्हाण यांच्याबाबत आपण प्रतिक्रिया विचारणार आहेत. नमस्कार. नमस्कार. सूरज चव्हाण हां. ह्याच गावामध्ये राहतात? हो, ह्या गावात लहानपणापासून इथंच राहतात, गावच त्यांचं. बरं, ह्या सूरज चव्हाण लहानपणापासून कसे होते? अहो, लहानपणापासून बिना आईबापाचं लेकरू लहान, आईबाप लहानपणीच मरून गेलं. हिथं देवीच्या हिथं खोबरं निवद खाऊन जगलं ती. आईचा आशीर्वाद त्याला लागला म्हणून ती एवढ्या उंचावर गेलं पोरगं. आई त्याच्या पाठीशी उभी राहिली म्हणून एवढ्या उंचावर गेलं. लय गरीब म्हणजे सरळ मुलगा, शिक्षण थोडं पण लय सरळ. कधी कुणाशी भांडला नाही, कधी कुणाला वाईट मानला नाही. लय म्हणजे त्यांनी मजबुरीनं पोरगं जागलेलं आहे ती. आणि एवढं मन मोकळं त्याचं, लय व मन मोकळं, लय वनवास त्याचं झालं. खरंच आपण लय वनवास झाले त्याचं. एवढं वनवास झालं त्याचं की भयंकर वनवास झालं. मग आम्हाला बघवत नाही त्याचं. आम्हाला 5 बहिणी आहेत. आम्ही त्यांना लहानपणापासून बघतो. देवीच आम्हाला कुलदैवत आहे. मरी माता आमची कुलदैवत आहे. माझं गाव उंडवडी चोराची, पण आमची कुलदैवत असल्यामुळं लहानपणापासून ही जी सेवा आम्ही बघतो ना लहानपणापासून त्याला. लय म्हणजे गरीब व लय गरीब. आणि आता आईने त्याला उंचावर नेलं, एवढं खाली कधीच तो येणार नाही. मरी माताचा आशीर्वाद अखंड राहणार त्याला, अखंड आशीर्वाद त्याला आईचा आहे. आम्ही खोटं बोलायचं, आईच्या समोर खोटं बोलत नाही. मी सत्य बोलते, सत्यच सांगते तुम्हाला. आई त्याच्या पूर्ण पाठीशी या. कारण का तर हितलं खोबरं आणि नारळ खाऊन निवद खाऊन जगलेलं पोरगं आहे ती. एवढ्यात लय गरिबीतनं दिवस काढले. त्याला सांभाळून घ्या, उलट त्याला सांभाळून घ्या तुम्ही. उलट चुकलं वाकलं तर मोठं करा. उलट बिना आईबापाचं लेकरू या. चुकलं वाकलं तरी माफ करा त्याला. त्याच्यामध्ये असंही करू नका. लई ही हां, दादा कोंडकेच म्हणतात. माझं मालक त्याला दादा कोंडकेच म्हणतात. हां, आणि त्याचं दादा कोंडकेसारखा दिसतो अर्धा. हां, मग तसा हाईच तसा तो. स्वभावाने चांगलं, गरीब स्वभाव हो त्याचं. कधी म्हणजे असं दुखावलंच नाही कधी कुणाला. आणि देवीची आरती हिथं असल्यानं 3 टाईम ते यायचा आरतीला. म्हणून तिचा मरी माताचा आशीर्वाद, गणपतीचा. हां, आईच गेलती त्याच्या पोटात जिकायला. मरी माताच शिरली पोटात आणि त्याला एवढं. अहो, सामान्य गोष्ट आहे का ही एवढं जिकायची ट्रॉफी म्हटल्यावर सामान्य आहे का? आई शिरली त्याच्या पोटात आणि त्याला कला दिली आईनी. त्याला दावलं शरीर माणसाचं, पण आईनी कला दिली त्याला. ही मरी माता मंदिर आहे. मरी माता, मडव्याची मरी माता. देवीविषयी थोडंसं बोलावं. देवीशी काय सांगायचं सांगा. देवीचं महत्त्व काय सांगा. देवीचं महत्त्व देवी कशी काय झालं आता? ही देवी महाराष्ट्रात पावती. तुमचं आंध्रा बिहार, इकडं बघायचं. आंध्रा बिहार, जुन्नर, मंचर, चाकण, मुंबईपासून माणूस येते येतं आणि गुंदीतील मुला बदली, आजारे बदली. असं देवी ही गाजलेली ही स्वयंभशक्ती ही देवीची. ही काय कोणी मांडलेली नाही, घडवलेली नाही, काय नाही. हयाची धरतीतनं सीतामाई खाली गेली, मरी माता वर आली. आणि ही तरवाड्याच्या झाडाखाली देवी प्रगट झालेली पहिल्या मोडव्या गावामध्ये. तर ही लांब माणूस कोल्हापूरवरनं, बेळगावपासनं 20-20 वर्षानं मुलं होतात इथं. 20-20 वर्षानं असं देवी पावन होती, न्याय काढते. जागृत देवी ही शक्ती मोठी इथं. जशी काय देवाधिकात शक्ती, तशी ही शक्ती, मोडव्याची शक्ती महाराष्ट्रात नाही. आणि इथं काय लुटमार नाही, काय नाही. देवी नवसाला पाहून ही सगळं मंदिर नवसाचं आहे. किती 90 सालापासनं 80 सालापासनं तर काही नव्हतं, पण 80 सालापासनं एवढं तिच्या कष्टाचं आहे. कोणाचे आमदार, कामदार, खासदार, गावकऱ्याची देणगी अशी नाही. तुम्हाला कसं बाबा तुला 10 रुपये देतो, एवढं काम कर. मग केलं की 10 रुपये, 500 काम केलं, 10 रुपये, 500. 10,000चं काम बाबा माझा बैल जिकत नाही, लाखाला मागं चरतो. मग आई म्हणते किती देशील? 10,000ची आंघोळ. बैल जिंकला की देवी जाती जिंकला की 10,000. असं लाखापर्यंत नवस आहे तिचं.
हरामचं इथं चालत नाही आणि कष्टाचं कोणी सोडत नाही असंही देवी म्हणते. मी हरामचं घेणार नाही, कष्टाचं माझ्या सोडत नाही. जसं आपण काम करू तसं दाम. तसं नवस 50 रुपयापासून 5 लाखापर्यंत बोलतात. तसं आग्रह करून नाही. तुम्हाला आम्ही बघतो काय म्हणणार, पैशाची आंघोळ बोला. मग किती बोलायचं तुमचा प्रश्न आहे. आम्ही पुजारी आम्ही काय म्हणणार, नवस बोला किंवा याच्यावर काय कोणाची दांडगावी नाही, तुमच्यावर जबाबदारी नाही. तुम्ही देवाला आलाय, तुमचं दुःख आहे, तुमचं दुःख नित्य व्हावं अशा हिशोबाने. मेलेलं मरायला लागलेलं सुद्धा नीट करते देवी. मड या ठिकाणी मेलेलं दारात पाळलं तिने. जिथं 5 वर्ष चांगला माणूस तो मड बांधून चालवलेलं. मैत चालवलेली दारात पाळली इथं. आणि नथुबा होते आमचे पहिले, रावजी देवजी, तुमचे दाजीराम, पुन्हा नथुबा माऊली. आणि आता मी 7वा पुजारी भगवान माने. 12 वर्ष उंडवडीहून मी लोटांगण घेत आलेलो. अंगानं दुनिया पायी चालतं, मी अंगानं चालत आलेलो. 90 साली खडर रस्त्याला होतं, अंगाला सगळी बोकं. डॉक्टर लोक सुद्धा दिलगीर व्हायची की माने बाबा हे काय तुमचं चाललंय. असं या देवीपाशी 12 वर्ष लोटांगण घेतलेला मी पुजारी भगवान मानको माने, उंडवडी कडेपठार, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आणि ईडी 76-77 ईडी लोक नीट केलेली बाया पोरं. असं कुणी राम लक्ष्मण मागणारी पुरावा आहेत. लांब लांबपर्यंत बबनराव पाचपुते, काष्टी, तुमचं घारगाव, कोळगाव, झारगडवाडी, बारामती, निरगुडी, अंधुरी, पिंपरी, चिंचवड अशी लोक पुण्यात. तुमचं निगूज वडनेरपर्यंत येडी जिल्हा संख्या नीट केलेली. पण कोणाचा रुपया घेतला नाही, कोणाचं घेतलं नाही. माळशिरस संगीता अंकुश जाधव 4 महिने सांभाळली, 4 माणसं. पण त्यांना नीट करून लावलं. अशी हिडी झालेली पोरगी, म्हणजे संसार करायचाच नाही. आज तिचा नवरा पेसाई, तिची 4 मुलं झाली, बंगलं गाड्या बांधून सुखाचा संसार झाले. असा मी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात माने बाबा तिवरूस पण केलेला आहे. मी अंधश्रद्धा मी कोर्टात सुद्धा जायला तयार आहे अंधश्रद्धेसाठी. ह्या माणसाला मी गुण द्यायला होतो देवीला. असं जर ती मुला बदली, त्याच्या दुःखा बदली, तर मागं सरणार नाही. मारुती मागं कधी सरला नाही, माने बाबा सुद्धा मागं सरणार आहे. कधीतरी मरायचं आहे ना. तर अशा हिशोबाने ह्या देवीचा महिमा आहे. 7वा पुजारी मी इथं. पहिला रावजी, दुसरा झाला बघा हरिभाऊ, पुन्हा एक मोरे, दुसरा दाजीराम, 4था नथुबा, 5वा माऊली आणि 6वा 7वा मी. असे आत्तापर्यंत 7 पुजारी झालं. ही देवी पावती नवसाला. इथं कोणी स्वतःचं काही आणत नाही. साडी स्वतः कष्टाचं काही नाही, सगळं ती स्वतःच्या कष्टाचं करते. हे आहे सूरज चव्हाणचा घराचा नकाशा. आता आपण चाललो आहे आमचा ARS न्यूज चॅनल आहे. तर ह्या चॅनल विषयी तुम्ही बोलू शकता का बाबा? त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते सूरज चव्हाण, उगवता तारा. आपण त्यांचं आता थोड्या वेळात घर आणि गावातलं एरिया बघणार आहोत. धन्यवाद.